हॅलो, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर आज मी तुमच्यासोबत आता बाप्पाची तयारी म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरी बाप्पाची तयारी चालूच असेल आणि माझ्या घरी सुद्धा बाप्पाची तयारी चालू आहे। आणि त्याचबरोबर रात्री आम्ही 4 वाजेपर्यंत डेकोरेशन केलं रात्री। त्यानंतरही डेकोरेशनचं काही फुलं म्हणा किंवा काही डेकोरेशनचं जे काही सामान आहे ते कमी पडत होतं, त्यामुळे परत आज फुलं आणायला जायचे होते मार्केटमध्ये। तर आमची गणपतीची मूर्ती कशी घेतलेली आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते। तर त्या अगोदर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला बाहेर पण जायचं होतं, घरातली पण कामं करायची होती आणि त्याचबरोबर आजीला मेहंदीसुद्धा लावायची होती। तर सगळ्या गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्या सगळ्यात आधी काय झालं ना की घरामध्ये सकाळी उठले आणि उठल्यानंतर घरातली जी काही आपली रोजची कामं असतात म्हणजे जसं की तेच डेली रुटीन आपलं जे कपडे वगैरे धुवायचे होते तर कपडे वगैरे भिजत घातले। छान भिजत नाही घातले यावेळेस, तर कारण जीन्स आणि टी शर्ट जो होता शर्ट जो होता तो काही इतका मळालेला नव्हता, त्यामुळे डायरेक्टली धुवायला घेतला। आणि कधी आता मी धोपटणं आणलेलं आहे। तर धोपटणं तुम्ही काय बोलतात मला माहिती नाही, मी धोपटणं बोलते। तर धोपटण्याने छान असे कपडे आपटले की छान असे लगेच चकाचक होतात। तर त्या अगोदर बघ आता कपडे छान व्यवस्थित सगळे धुवून घेतले आणि आंघोळ वगैरे झालेली होती। घरातली बाकीची सकाळची क्लिनिंगसुद्धा करून झाली, घरातलं सगळं चकचक करून घेतलं। स्वयंपाक वगैरे सुद्धा झालेला होता। मुगाच्या डाळीचे धिरडेच बनवले होते आज, कारण हिरव्या मुगाची डाळ असते ना त्याचे धिरडेच बनवले, खूप छान लागतात, पौष्टिकसुद्धा असतात आणि झटपट असा स्वयंपाक शॉर्टकट आम्हाला बनवायचा होता। कारण आज मला खूप सारी कामं करायची होती, कारण गणपती बाप्पाचं उद्या आगमन होणार आहे। त्या अगोदर डेकोरेशन, गणपतीची तयारी, गणपती बुक करायचा होता। तर गणपती बुक केलेला होता काल। तर आमची जी गणपतीची मूर्ती आहे ना तर ती तुम्हाला सांगते कशी बुक केलेली होती। तर काल आम्ही गणपती बुक करायला गेलेलो रात्री। तर गणपतीच्या भरपूर मूर्ती होत्या आणि यावर्षी जे आम्हाला डेकोरेशन करायचं आहे ते झोका बनवायचा होता, म्हणजे झोका झुला बनवायचा आहे। त्यामध्ये आता गणपती म्हणजे कृष्णाचं लुक आम्हाला पाहिजे होतं गणपतीमध्ये। तर भरपूर दुकानं फिरलो, पण मग तिथे आम्हाला एक कृष्णाची आवडली होती। हातामध्ये छान अशी बासुरी वगैरे होती, छोटी मूर्ती होती, पण प्राईस त्याची जास्त सांगत होते। त्यामुळे मग दुसरीकडे आम्हाला एक हातामध्ये अशी छान अशी मटका आहे दही खातांनी आणि मस्त कृष्णाचं रूप आहे गणपतीमध्ये। तर अशी मूर्ती आम्ही बुक केलेली आहे। तर उद्या मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। उद्या उद्याचा पूर्ण दिवसभराचा जो आमचा व्हिडिओ आहे गणपतीचं आगमन, त्यानंतर डेकोरेशन, मूर्ती कशी आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गणपती बसल्यावरती मोदकाची रेसिपी, स्वयंपाक काय बनवला ते सुद्धा उद्या दाखवणार आहे आणि नक्की बघायला विसरू नका आणि खूप छान सपोर्ट करा तुमचा मला। त्यानंतर बघा छान कपडे धुवून घेतले आणि कपडे आता सुकट टाकलेली होती। तर बाल्कनीमध्ये कसं ना छोटी बाल्कनी असल्यामुळे कंटिन्युअसली पाऊस चालू होता आणि कपडे टाकायला सुद्धा इतकी जागा नव्हते, त्यामुळे ना थोडी कपडे म्हणजे अजून 2-3 दोऱ्या वाढवून घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये कपडे आता सुकट छान पिळून घेतले कडक, मग वरती सुकट टाकले। कारण आहे ना कपडे जर तशीच ओली राहिली थोडीशी तर 2-3-4 दिवसही लागतात आणि नाशिकला तर भरपूर पाऊस चालू आहे। आत्तासुद्धा मी जस्ट बाहेरून आलेली आहे आणि मग एडिटिंग करून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे। व्हिडिओ शेअर करायला थोडा टाईम झालेला आहे, पण तुम्ही छान सपोर्ट करा। आत्तापर्यंत जसा सपोर्ट करताय तसाच सपोर्ट असू द्या। तर पुढे दाखवतेच मी डेकोरेशनसाठी काय आणलेलं आहे। गणपतीचं डेकोरेशन तर मी उद्याच दाखवेल, पण त्यासाठी लागणार जे काही साहित्य आहे, सामान आहे ते सगळं पुढे दाखवते। आणि हो, त्यानंतर बघा छान कपडे वगैरे सुकट टाकले, छान देवपूजा करायला घेतली। आज हरतालिका आहे, देवपूजा करायला घेतली। तर हरतालिकेची पूजेला मी काही गेली नव्हती, कारण घरामध्ये सगळी कामं पेंडिंगला होती। तर घरामध्ये सगळं मलाच बघायचं होतं, त्यामुळे तर छान देवपूजा केली, प्रसन्न वाटायला लागलं होतं। थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा घरामध्ये पाहिजे। सकाळची आपली क्लिनिंग आवरून झाल्यानंतर देवपूजा केली की घरामध्ये धूप दीप अगरबत्ती जेव्हा लावतो ना त्या घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येते वेगळीच। त्यानंतर जर बघितलं तर आता तुम्हाला सांगते की आता आजीला मेहंदीसुद्धा लावायची होती। आता कसं सणवार आलेला आहे, आजीचे हेअर जे आहे ते व्हाईट दिसायला लागलेले होते, त्यामुळे आजीला मी निशा मेहंदी लावते। तर निशा मेहंदी लावताना तुम्ही कोणतीही मेहंदी लावा, त्या मेहंदीमध्ये अगोदर मेहंदीचा कलर जास्त डार्क येण्यासाठी काय भिजत घालायचं, काय टाकायचं, कोणती इन्ग्रेडियंट्स वापरायचे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्या अगोदर जेव्हा आपण देवपूजा करतो ना तर देवपूजेचं बऱ्याच वेळा जे आपलं अंघोळीचं पाणी असतं देवांचं
तर आपण तुळशीला घालतो. तर तुळशीला बरेच जण घालत असतील किंवा तसं न करता किंवा कुठे बाहेर देखील फेकायचं नाही आहे, कारण पायाखाली पाणी येतं आणि तुळशीचं पाणी हे आपल्या अंघोळीचं पाणी आहे, तुळशीला घालायचं नाही. मनी प्लांट दुसरे जे काही प्लांट्स असतील त्यांना तुम्ही हे पाणी घालू शकतात. त्यानंतर बघा आता छान आता स्वामींना मुजरा केला. तर शिवांशसुद्धा बघू शकतात सेम मला कॉपी करतो. तर अशी छान अशी पूजा करून झाली. त्यानंतर बघा हे डेकोरेशनचं इतकं सगळं साहित्य, आता इलेक्ट्रॉनिक जे काही लाईट्स आहेत, बल्ब आहे, जे काही LED आहे, सगळं आता इथे काढून ठेवलेलं होतं. आणि डेकोरेशन आता बघा हे डेकोरेशन आत्ता आजसुद्धा इतकं घेऊन आलेली होती. मला हे ग्रास पाहिजे होतं, त्यानंतर फ्लावर पाहिजे होतं. चोपाळा बनवणार आहे त्यामुळे असे चारी साईडने मला चोपाळ्यासाठी हे रेड मी माळा आणलेले आहे, हे फ्लावर आणले. आणि जे काही उद्या गणपतीसाठी जी काही भाजी लागणार आहे, गणपतीची मिक्स भाजी, परत मोराची भाजी, त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य, फुलं, पानं, परत सुपारी, परत त्यानंतर आपली याची पानं सगळं घेऊन आलेली होती आज. फुलं बघू शकतात, हे नवीन फुलं आहेत यावेळेस, नवीन हे थोडे वेगळ्या पद्धतीचे मी फुलं आणलेले होते. तर आमच्या इथे नाशिकलाच. आणि हे दुर्वा आणल्या, रताळे आणल्या. तर रताळे बनवायचे होते, हरतालिकेचा उपवास असल्यामुळे रताळे आत्ता बनवणार होतो. 10 वाजलेले आहेत जवळपास, आत्ता बनवायला घेतले. त्यानंतर आत्तासुद्धा रात्रभर आम्हाला डेकोरेशन बनवायचं होतं, कारण उद्या सकाळची पूर्ण धावपळ आहे, स्वयंपाक आहे, डेकोरेशन आहे, गणपती बसवायचे. त्यानंतरही मला मम्मीकडे जायचं आहे, मम्मीकडचं सुद्धा डेकोरेशन करायचं आहे. सगळी तयारी करायची आहे. खूप धावपळीचा दिवस आहे उद्याचा. बघा आता छान. त्यानंतर बघा आता मेहंदी लावायची आहे. तर ही मेहंदी कशी लावायची, कशी भिजवायची, कशा पद्धतीने डोक्याला अप्लाय करायची, त्यानंतर मग कलर जास्त डार्क 3 महिने देखील कलर उतरणार नाही, लावायची गरज पडणार नाही. तर निशा मेहंदी वापरते. लाल कलरची निशा मेहंदी आणलेली आहे, काळ्या कलरची आणली तरी चालेल. पण कलर येण्यासाठी आपण काय करायचं ना, बऱ्याच वेळा मेहंदी लावतो तर कलर येत नाही. तर कलर येण्यासाठी काय करायचं ना की पाणी घ्यायचं, त्यामध्ये चहा पावडर जी असते आपली ती घ्यायची. चहा पावडर 2 चमचे घालायची आणि छान असं उकळून घ्यायचं. त्यामध्ये जर तुमच्या घरात कोरफड असेल तर कोरफड देखील तुम्ही घालू शकतात. कोरफडीने आपले केस दाट होतात, शाईन येते आणि केस गळतीसुद्धा कमी होते. तर कोरफड घातलं तरीही चालेल. त्यानंतर अजून काही इन्ग्रेडियंट्स आहे, तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेल. आत्ता तर मी जितकं अप्लाय केलं आहे ते दाखवते इन्ग्रेडियंट्स. तर कोरफड माझ्याकडे नव्हतं म्हणून मी कोरफड नाही घातले. तर तुम्ही कोरफड असेल तर नक्कीच ट्राय करा, कारण कोरफडीने केस खूप छान होतात. तर बघा आता गरम पाणी होतं, त्यामुळे मग जेव्हा मेहंदी आपण भिजवतो त्यावेळेस आहे ना चमचा वगैरे घ्या, आणि नाहीतर मग गरम असेल तर थोडं पाणी थंड करून तुम्ही मिक्स करू शकता. तर चहा पावडरचंच पाणी आपल्याला वापरायचं, दुसरं साधं पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर छान अशी भिजवून त्यातल्या ज्या काही गाठी तयार झालेल्या होत्या मेहंदीच्या, त्या सगळ्या व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मग मेहंदी 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायची थोडा वेळ. तोपर्यंत केस छान अशी विंचरून घ्यायचे. केसामध्ये गुंता वगैरे अजिबात नाही ठेवायचा, कारण मेहंदी अप्लाय करताना आपल्याला केसामध्ये गुंता वगैरे असला तर आपल्याला व्यवस्थित अप्लाय करता येत नाही. जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा अप्लाय करू शकता. तर माझ्याकडे ब्रश नव्हता, तर नेहमी मी हातानेच अप्लाय करते. त्यानंतर बघा मेहंदी लावताना काय करायचं ना की केस विंचरून घेतले. सगळ्यात आधी आपली जी मेहंदी निघत असते ना तर पुढचीच जात असते. कधी पण आपल्या डोक्यावरचं आपण जेव्हा पण रोज कंगवा फिरवतो त्यावेळेस आपली मेहंदी रोज निघून जाते खालच्या केसाला. तर मेहंदी लावताना सगळ्यात अगोदर ना पहिल्या फ्रंटपासून चालू करायचं आहे, हे वरच्या साईडने. तर तिथून लावताना काय करायचं ना की एक बर्ड्स घ्यायची आणि बर्ड्सला मेहंदी अप्लाय करत चालायची. तर आजीचे केस इथे पातळ आहे, त्यामुळे मग मी रेग्युलर जशी लावते मी तशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एक बर्ड्स घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला मेहंदी लावायची आहे. तर पूर्ण जे कानाच्या पाठीमागे असू द्या, कानाच्या वरती असू द्या, किंवा वरची जी ग्रोथ असते ना फॉरहेडच्या वरती, तिथेसुद्धा आपल्याला जास्त मेहंदी लावायची असते. ती लगेचच केस व्हाईट होतात त्यामुळे. तर एक बट घ्यायची, तिथे तर अप्लाय करायची प्रत्येक बटला. त्यानंतर आपलं जे मूळ असतं ना, म्हणजे आपले जे केसांच्या खालची जे काही असतात ना आपल्या, तिथेसुद्धा आपण व्यवस्थित अशी अप्लाय करायची. जशी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला अप्लाय करायची आहे.
त्यानंतर मग जेव्हा पूर्ण केसांना आपण मेहंदी अप्लाय करतो त्यानंतर केस असे व्यवस्थित आपल्याला एक एक बड घेऊन असे गोल गोल आपल्याला पिळ्या करायचा आहे। जसं की आपण बोनी करतो किंवा आपण जो बो करतो ना तयार गोल, त्या पद्धतीने असे गोल गोल फिरवून आपल्याला पॅक करायचे आहे। पॅक केल्यानंतर त्यानंतर काय करायचं ना की जी काही उरलेली मेहंदी ती सगळी आपल्याला अशी केसांना अप्लाय करायची। वरच्यावर जितके कुठे राहिलेली असेल सगळी जी उरलेली मेहंदी असेल ती अशी वरती अप्लाय करायची आणि असा सगळा गुंडाळा करून घ्यायचा केसाचा, असा बुचुडा बांधून घ्यायचा। आणि खालती पण केसांच्या खालती आपल्याला मानेवरती सुद्धा केस असतात तिथे सुद्धा छान लावून घ्यायची। आणि फ्रंट साईडने सुद्धा बघू शकता जिथे जिथे थोडे थोडे राहिलेले होते केस तिथे सुद्धा बारीक जी ग्रोथ होती हेअर तिथे सुद्धा लावून घेतलेली आहे। आणि मग एक रबर बँड लावून ठेवू शकतात। अशा पद्धतीने 2-3 तास तरी आम्ही मेहंदी ठेवतो। 3 तास मेहंदी ठेवायची, त्यानंतर मग केस वॉश करायची। तर केस वॉश करताना तुम्ही कोमट पाणी घेऊ शकतात, जास्त थंडी असेल तर, गारवा असेल तर कोमट पाणी घ्या, नाहीतर मग थंड पाण्यानेच केस धुवायचे। कारण मेहंदी गरम पाणी घ्यायचं नाही, कारण गरम पाण्याने मेहंदीचा कलर येत नाही, मेहंदी लवकर निघून जाते। त्यावेळेस आपण चहा पावडर हे आपण मेहंदीमध्ये लावतो ना त्यावेळेस हाताचा कलर बघू शकता तुम्ही किती लाल कलर झालेला आहे। आणि त्यानंतर मग आता 3 तास ठेवल्यानंतर केस छान धुवून घेतलेले आहे आणि बघा एकदम छान असा कलर आलेला आहे। आत्ताशीच जस्ट 3 तासानंतर फक्त केस धुवून आलेली आहे। केस बघू शकतात किती मस्त दिसायला लागला आहे, पूर्ण आतमध्ये सुद्धा आपल्या मुळाला देखील आहे ना रेड कलर दिसत असेल, अगदी व्यवस्थित अप्लाय केलेली आहे। अशा पद्धतीने छान तुम्ही मेहंदी लावू शकतात। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, मोटिवेशनल वाटत असेल किंवा काही शिकायला भेटलेलं असेल तर नक्कीच एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा आणि हो कशी वाटली ते सुद्धा मला तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला सांगा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करा। चला भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।